नमस्कार, मी संतोष उदबाते, जनकल्याण न्यूज धाराशिव संपादक. आज धनेगावामध्ये आलेलो. आज पारधी समाजावर वारंवार हल्ले होते ते आज या ठिकाणी आलेलो. काय हल्ला झाला नेमका? हल्ला झाला आमच्यावर. सगळे धाराशिव जिल्ह्यातील पारधी चार गावातले पारधी येऊन शाने आमच्यावर हल्ला केलाय. मराठ्याच्या लोकांनी पण केलाय. खोट्याच्या वाडीचे माळ्याचे लोक आले. 10-12 जण होते माळ्याचे लोक आणि पारध्याचे लोक 35 जण होते. डायरेक्ट येऊन गळ्याला माझ्या तलवार लावून आमच्यावर हल्ला केलाय की गुन्हा कबूल करा, तुमचेच माणसं होते म्हणून ह्या दोघांचं नाव घ्यायला लागले. हे दोघ जण चोरी करून आलेत म्हणून. आणि ह्यांनी पुण्याहून आलेत कालच पुण्याहून कामावून त्यांना बोलवून घेतलंय. तर आमच्यावर लय अत्याचार झालाय. आमच्यावर गुन्हा त्यांनी काढून दाखवला तर बरं, नसतं आम्ही सगळेच जाऊन ठाण्यात बसून आमचा आत्महत्या करून घेणार आहोत. आज तुमचे नुकसान झाले घराचे? आमच्या घराचे नुकसान झाले. आमच्या हप्त्यावरची गाडी फोडली. सगळ्या घरावर चढून नाचलेत. सगळ्या खुर्च्या मिरच्या सगळं तीच नाश करून टाकले. नेमका तुमच्या घरामध्ये हल्ला झालाय. मी आता बघितली परिस्थिती. काय नुकसान झालंय नेमका? काल नुकसान झाले. पत्रे फोडलेत, दरवाजा तोडलेत, त्यांनी गाड्या फोडल्यात. आणि बिनावृद्ध माझी बहीण आहे प्रियंका भोसले, त्याच्यावर स्वतःवर 3 महिने प्रेग्नेंट आहे माझी बहीण. त्याच्यावर पोटावर लाथा घातल्या त्यांनी. आणि प्रशासनाने सुद्धा पोलीस प्रशासनाने सहित लाट्याने मारहाण केल्या. काही आता वारंवार हल्ला होतोय. काय झालं नेमका इथं? काय नुकसान झाले नेमकं घराचे? आम्ही काहीच करत नव्हतो. आम्ही काहीच करत नव्हतं. काय केलं नाही. 20-25 जण माणसं आले होते. विनाकारण गाड्या घेऊन पैपा लाकड्या नवीन दिसायला म्हणून घरात कोंडा म्हणून म्हणाले होते 10-12 माणसं. माझं पैसे ना परगी आहे. 2 दिवस बाईवर पोटावर लाथ मारलेत. मला 15 दिवस नाही झाले. पोटामध्ये कोंडलेत. मला कपडे काढत ते काढ. दरवाजा बंद करून कपडे काढ हे कर म्हणत होते. 15 दिवस झाले. माझं नानपुरी आहे. माझं पैसे काय तरी ज्ञान करा साहेब तुम्ही. किती लोक होते तुम्हाला हल्ला करायला? 20-25 जण होते. बरं 35 पारधी माणसं होतात. 35 पारधी आणि 10-12 माणसं होतात मराठीचे. वारंवार तुमच्या लोकांवर हल्ले होते. कशामुळे हल्ले होते ते? काय नेमका काय? चोऱ्या करतात आणि आम्ही स्वतः काम धंदे करून खायला लागलोय. आम्ही धंदा करून खाते. आमचं मामा ते लाकडे कापायला जातात. आसपासच्या गावाला कंपनीमधले आपल्याकडे व्हिडिओ आहेत. व्हिडिओ तुम्हाला आता आसपासच्या आम्ही गावाला टाकू. येऊन सगळ्यांनी पूछताछ करावे आमचे की गडी माणसं आमचे काय करून खायला लागलेत. स्वतः माझा नवरा मशीन चालवतोय. 5-10 किलोची मशीन आहे. लाकडाची मशीन चालवतोय. आसपासच्या गावाला सगळ्या जणांना येऊन विचारावं सरकारने की हे लोक आता काय करून खायला लागलेत आणि काय नाही. वारंवार आमच्या घरावर सद्दुनी हल्ला चालू झालेला आहे पारध्यांच्या लोकांचा. वारंवार हल्ले होते तुमच्या समाजावर. त्याचं कारण काय नेमकं? अहो चोऱ्या माऱ्या म्हणतात, पण आम्ही काय पैदाशी चोऱ्या माऱ्या करत नाही. पण चोऱ्या माऱ्या ज्या टायमाला करायचं ते केल्या. पण आता सध्या काही चोऱ्या माऱ्या कोण करत नाही. पण आता सध्या सर्व सोडून दिलंय. काम धंदे करतोय. लॉकडाऊनच्या अगोदर पासून तुम्ही पूर्ण आम्ही चोऱ्या माऱ्या सर्व सोडून दिलेल्या. आणि आता सध्या म्हणलं तर कामधंदे करून खातो. इथे आता उन्हाळा चालू झाला. मशीनचा जो गरम वाफ असतो तो आमच्यानं सहन होत नाही. म्हणून मी पुण्याला गेलो आणि पुण्याला जाऊन माघारी येताना, माघारी म्हणजे यायच्या अगोदर इथं घरावर हल्ला झाला. पूर्णपणे हल्ला झाला. आणि जे माझ्या चुलत्याची गाडी आहे ती पूर्णपणे बुकना केली. काही त्याच्यात काही नाही आहे. शोरूमला जरी लावली तरी शोरूमवाले म्हणणार की नवीन गाडी घ्या. आता सध्या गाडीत काहीच नाही. माझ्या घराचे पूर्ण नुकसान केले आहे. मागून नुकसान समोर असताना एक अलग गोष्ट होती, पण मागून पूर्णपणे नुकसान केलेले आहे. आणि आमचा आवाज पूर्ण पारधी समाज आणि जो काही असेल तर आम्हाला न्याय द्यावा. राऊत साहेबाला सुट्टी द्यायची नाही. आणि राऊत साहेब होऊन जे आम्हाला पोलीस प्रशासन आहे, राऊत साहेब होऊन आम्हाला कामाला जात असते ते पोरं आमचे रोज कामाला जाते. ती बाया घरीच असतो आम्ही लेकरं बाळा घेऊन.
रोज राव साहेब येत आहे तकलीफ करताय. एवढं सोनं कुठून द्यायचं हो साहेब? आम्ही कुठून द्यायचं? आमचे 2-3 माणसं जेलमध्ये आहे. तरी येऊन चोऱ्याच करते ते म्हणतात. तरी येऊन चोऱ्या करते ते. 2-3 पोरी आहेत आमच्या तरणे बिगर लग्नाच्या. त्यांना होऊन वडून चला घरात म्हणतात. अवघड ठिकाणं सगळं दाबून वडायची ही राव साहेबाला. ही कुणी ही काय गुंडा आहे काय? गुंडागिरी आहे का ही राव साहेब? हा, एवढं आमच्यावर अन्याय, एवढं आमचं गरीब. अहो, चोरी करणाऱ्याचे घर कसले असते ती? हायपाय असते ती. आमचे घर बघा, मध्ये चला तुम्हाला दाखवते. मध्ये घर कसले आहेत आमचे? उखंडावानी घरात, उखंडावानी सामान ठेवायला सगळं जागा नाही. व्यस्त घराची आमची समधी जागा आहे. घरात बघा तुम्ही, साधं प्लास्टर नाही घरात. प्लास्टर आमच्या घराचं प्लास्टर देखील नाही आमच्या घराचं. एवढं आम्ही कष्ट करून खातो आम्ही. आमचे लेकरं बाळ कष्ट करून जगवतो. आणि एवढे येऊन तीर्थाची पारदी सूर्या राजा कुठला ते पाठवायचं अजय भोसले समजा येऊन एवढं करतात की म्हणते ते साहेब तुम्हाला एवढं मी पैसे देतो, असं करा. शिकवते ते साहेबाला. साहेब होऊन सगळं आम्हाला टॉर्चर. नाव काय साहेबाचं? राऊत साहेब होऊन आम्हाला टॉर्चर करतात. एवढीच मागणी आमची नाही दखल घेतली ना, आम्ही लेकरं बाळ येऊ. आम्ही तिथं ऑफिस पेट्रोल टाकून समजा जाळून आमचे आम्ही आत्महत्या करून टाकू. आम्हाला सहन होत नाही. किती दिवस आम्हाला सारखं वायऱ्या नेत्या ती मोटरे पाण्याची नेत्या ती तीच नेत्या ती आमच्यावर येऊनही करते ती. गावातली माणसांना सगळ्यात साक्षी आहे आमची. गावातली माणसं सगळ्यात साक्षाला हे आहेत. एवढी कुऱ्हाडी वरच्या घेऊन आमच्या माणसं सगळ्यात एकही कुऱ्हाड सुद्धा सापडलेली नाही आमच्या घरात साहेब. एक वस्तू नाही. एवढीच मागणी आहे की त्यांना आम्हाला टॉर्चर करावं. आमची न्याय आहे काय ती आम्हाला भरपाई करून मिळावं. एवढीच मागणी आहे आमची. नाही तुम्ही केला, तुम्ही नाही दाखल केला तर आम्ही समजे लेकरं बाळ आम्ही घेऊन आमच्या ह्याच्यावर स्वतः घेऊन आम्ही पेट्रोल टाकून एसपी ऑफिस समोर आम्ही पेट्रोल टाकून आम्ही मारणार. एवढीच दखल आहे आमची. नवीन पार्टी नवीन तीच तेवढीच दखल आहे आमची. आमची खुर्च्या कशा करून ठेवल्या बघा. सगळं तोडून ताडून त्यांनीच टाकल्या जाते.